हॅलो. तर कसे आहेत सगळे? तर आपले कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल्स आणि आपला डेलीचा रट्टा चालूच आहे व्हिडिओमध्ये. तर आज आपण नवीन टॉपिक करणार आहे, तो म्हणजे नंबर सिरीज. नवीन टॉपिक चालू करणार आहे. तर सर्वात आधी नंबर सिरीजमध्ये तुम्हाला माहीत असलं पाहिजे. एक सेकंड. तर नंबर सिरीज या टॉपिकमध्ये तुम्हाला सर्वात आधी तर मी स्टेप्स सांगून देतो की काय काय तुम्हाला फॉलो करावं लागेल. सर्वात आधी तर जसा क्वेश्चन दिसला मिसिंग नंबर सिरीज या रॉंग नंबर सिरीजचा, सर्वात आधी तो वेट करायचा. तुम्हाला स्टेप्स लिहून देतो मी त्याच्या. सर्वात आधी तो ऑब्झर्व करायचा की पॅटर्न कसा चालत आहे, त्यामध्ये काय डिफरन्स आहे. सर्वात आधी ते डिफरन्सच बघायचं. त्यामध्ये डिफरन्स आहे की डबल डिफरन्स आहे. डबल डिफरन्स, पहिले डिफरन्स बघायचं, डबल डिफरन्स बघायचं. जर ते जर नाही सिमिलर नाही वाटलं किंवा फॅमिलर नाही वाटलं त्यामध्ये, तर स्क्वेअर्स बघायचं. स्क्वेअरमध्ये पण असू शकते. स्क्वेअर बघायचं, क्यूब बघायचा, पॉवर्स बघायची त्यामध्ये. तर कोणतं पॅटर्न फॉलो करत आहे ते बघायचं. टेबल्स पण येऊ शकतात त्यामध्ये. इवन नंबर पण येतात, ऑड नंबर पण येतात, प्राईम नंबर पण येतात. तर सर्व हे गोष्टी माहीत असल्या पाहिजे तुम्हाला. जसं की कंपोजिट नंबर पण येतात कधी कधी. ठीक आहे. तर असे खूप सारे पॅटर्न्स येतात त्यामध्ये. तर सर्वात आधी तर तुम्हाला 5 सेकंड वेट करायचं आहे. सर्वात आधी तुम्हाला 5 सेकंड वेट करायचं आहे. क्वेश्चन कोणत्या पॅटर्ननं जात आहे ते बघायचं. डिफरन्स आहे, डबल डिफरन्स आहे. जर छोटे छोटे नंबर्स असेल तर डिफरन्स घ्यायचा. जर थोडेसे मोठे असले तर डबल डिफरन्स घ्यायचा किंवा मल्टिप्लाय करायचा. डिव्हिजन आहे, मल्टिप्लाय आहे, ते पुरं पॅटर्न बघायचा. ठीक आहे. आणि समजा मोठे मोठे नंबर असले तर ते पॅटर्न कसं जात आहे, फास्ट जात आहे तो पॅटर्न. तर सर्वात आधी लार्ज नंबर जर असेल तर मल्टिप्लाय करायचा डायरेक्ट, कारण की डिफरन्स काढून काहीच फायदा नाही त्यामध्ये. तर डायरेक्ट मल्टिप्लाय असेल तर मल्टिप्लायचा पॅटर्न बघायचा, डिवाईडचा पॅटर्न बघायचा. जर लार्ज नंबर असेल, जसं की 2पासून जर 10,000पर्यंत नंबर गेला, तर यामध्ये डिफरन्स नाही शोधतो आपण. त्यामध्ये डायरेक्ट आपण हे बघायचं. तर हे आहे महत्त्वाचे स्टेप्स. पहिले तर 5 सेकंड वेट करायचं, त्यानंतर डिफरन्स बघायचा. छोटे छोटे जर नंबर असेल, जर आज डबल डिफरन्समध्ये नाही आली गोष्ट, तर मग डबल डिफरन्स बघायचा. डबल डिफरन्स पण नसेल तर मग हे स्क्वेअर क्यूब काय आहे तर ते बघायचं. तर आपण आता क्वेश्चन सॉल्व करू. तर हे आहे क्वेश्चन्स आपले. सॉरी, कॉल आला होता. तर सर्वात आधी क्वेश्चन सॉल्व करायच्या आधी आपल्याला 5 सेकंड वेट करायचं की सिरीज कशी चालत आहे. आता हे बघा सिरीज आहे. ठीक आहे. 100, 101, 105. तर डिफरन्स बघायचा. सर्वात आधी डिफरन्स बघायचा. तुम्हाला स्टेप्समध्ये सांगितलं आहे मी. तर इथे किती डिफरन्स आहे 1चा, इथे किती डिफरन्स आहे 1चा, इथे किती डिफरन्स आहे 4चा, इथे किती डिफरन्स आहे 9चा, इथे किती डिफरन्स आहे 16चा, इथे किती डिफरन्स आहे 25. तर हे काय चाललं आहे, ह्या 1चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, 5चा स्क्वेअर 25. तर समोरची व्हॅल्यू काय आहे, 6चा स्क्वेअर 36. यामध्ये 36 ॲड करायची. 80, 80, 90, 91, म्हणजे 191. हे झालं ॲन्सर याचं. मग तसंच सेम याचं पण बघायचं. सर्वात आधी 5 सेकंड वेट करून कशी सिरीज कशा पॅटर्ननं जात आहे. 10पासून ते 1200पर्यंत चालली, म्हणजे डिफरन्स नाही आहे यामध्ये थोडंसं मल्टिप्लिकेशन आहे. तसं थोडंसं ऑब्झर्व करायचं. आता इथून तर काही लिंक लागत नाही आहे. 1, 2 डबल नाही होत आहे. हां 6 4चा 24, म्हणजे 60 × 4. हे येऊ शकते 4 × 4 येऊ शकतात. हे 5 येणार का, हां 5. तर अशी लिंक लागतात. 20 × 60 × 3, म्हणजे हे 2 × 10 × 2 20, आणि ही 1. तर अशी लिंक लागतात 1 2 3 4 5. तर नेक्स्ट व्हॅल्यू 6, 12 6 72. तर अशी लिंक लागते. हे आहे झालं मिसिंग नंबर सिरीज. अशाच प्रकारे तुम्हाला करायचं आहे. सर्वात आधी काय करायचं, 5 सेकंड वेट करायचं. 1099 सिरीज कशी मागं जाते. तर मग
त्यासाठी हजार मग किती डिफरन्स घ्यायचा. डिफरन्स घेतला इथून -1चा डिफरन्स आहे. मग 91मध्ये 8चा डिफरन्स आहे, -8चा डिफरन्स आहे. त्यानंतर 27चा डिफरन्स आहे. त्यानंतर 64चा डिफरन्स आहे. 64चा डिफरन्स आहे. मग त्यानंतर 900, 700, 200, 200, 125चा डिफरन्स आहे. 125 हां 125चा डिफरन्स आहे. नेक्स्ट डिफरन्स किती आहे मग हा काय आहे क्यूब आहे ना. 2चा क्यूब आहे 27 आहे. 4चा 64, 5चा 125, 6चा 216. यामधून 216 मायनस करायचे. 700 म्हणून 200 गेले 500, 575 म्हणून 5 गेले 70 म्हणजे 559. तर हां त्यासाठी हे बघायचं डिफरन्स बघायचा. हे डिफरन्सचा होता. हा मस्त पॅटर्न होता. हा होता स्क्वेअर मायनस, पण डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये होता. -1 हा झाला 1चा क्यूब, हा 2चा क्यूब, हा 3चा क्यूब, 4चा क्यूब, 5चा क्यूब, मायनसमध्ये जात आहे सगळा. 6चा क्यूब, यामधून 6चा 200मधून 500 म्हणून 200 गेले, 700 म्हणून 200 गेले 500, 75 म्हणून 59. ठीक आहे. तर असंच बघायचं. आता या क्वेश्चनला बघायचं. हा 72पासून सिरीज चालली आपली तर 10पर्यंत, म्हणजे काही ना काही आहे यामध्ये. तर इथं लिंक पकडायची आपण. कुठं पण मिडल ऑफ द स्टेज मला जिथं वाटलं बरं, तर मला तर इथं वाटलं 16, 10, 6, 6, 5चा 30, 6, 5चा 30, 30ने जर डिवाईड केलं 5ला, हां 6, 5चा 30 इथं येतं आहे. 5ने डिवाईड केल्यावर 60 येत आहे. मग इथे जर 4ने मी डिवाईड केलं, 4ला जर डिवाईड केलं तर 300 येतं. बरोबर आहे. मग 4, 5, 4, 3, 3ने जर डिवाईड केलं तर हां बरोबर येत आहे. इथे 2 बरोबर आहे. तर असे लिंक पकडायची मग 4, 5, 2, 3, 4, 5, इथे 6, 6, 10 झाली. 6, 7 केलं तर इथे 37. तर हे झालं नेक्स्ट नंबर आपला. तर सेम याच्यासाठी पण तसंच करायचं. डिफरन्स बघायचा. डिफरन्स कितीचा आहे डिफरन्स बघायचा. नाही तर हे तर परफेक्ट स्क्वेअर वाटत आहे मला. तर 5 सेकंड वेट, म्हणून यासाठी 5 सेकंड वेट करायचा, कारण की आपल्याला माहीत पडतं की कसं काय चालू आहे पॅटर्न. तर हे काय आहे 2चा स्क्वेअर, काय 4चा स्क्वेअर, हा काय 6चा स्क्वेअर, काय 8चा स्क्वेअर, हा काय 10चा स्क्वेअर, हा काय 12चा स्क्वेअर, 2च्या इवन नंबरचा स्क्वेअर आहे, म्हणजे 14चा स्क्वेअर. 14 स्क्वेअर 196. ठीक आहे. आणखीन 2, 4, 52, 2, 4, 7. यामध्ये काय चालू आहे 7, 5चा 35 आहे. मल्टिप्लिकेशन चालू आहे वाटतं यामध्ये. 7, 5चा 35, 7, 6चा नाही 35 प्लस हे काय होतं पॅटर्न 5, 7, 4, 2चा 8 -1 असं म्हणून चालू शकतो का हा पॅटर्न. नाही हां इथं चालू शकतं आहे 2, 2चा इंटू 2, 2, 2चा 4, 4, 2चा 8 -1 7 असं येईल का. अच्छा 2 हे मल्टिप्लाइड बाय 2 प्लस 3 7 2 3 5 प्लस 7 येते काय हां 7. मग इंटू 9 नाही येणार, कारण की हे आहे प्राईम नंबरमध्ये आहे. प्राईम अच्छा हां प्राईम नंबरचा पॅटर्न आहे. पॅटर्न आपण शोधला. हा आहे प्राईम नंबरचा पॅटर्न. 2 3 5 7 9 नाही येणार, 11 येतात. 11 तर यामध्ये 11 करायचं मल्टिप्लाय. तर 11 पण मल्टिप्लाय करायचं एक टेक्निक आहे बढियापैकी, ते नंतर सांगा तुम्हाला. पण याचा आन्सर येते 462. ठीक आहे. हे नवीन मस्त पॅटर्न होतं. पॅटर्न मल्टिप्लाय प्लस 2 3 5 7 प्राईम नंबर आहे. 2 3 5 7 11 हे झाले प्राईम नंबर. 9 नाही येणार. ठीक आहे.
तर आता हा पॅटर्न बघायचा, 5 सेकंड वेट करायचं, पॅटर्न बघायचा काय जातं, इथे डिफरन्स बघायचा, कारण की पॅटर्न तसंच आहे. डिफरन्समध्ये इथं -1 +4 27 -27 26 14 14 16 86 86 + 6 96 16 झालं. तर हा पॅटर्न कसं चालत आहे, 2चा क्यूब 3चा क्यूब 27 4चा स्क्वेअर 5चा क्यूब येईल, म्हणजे इथं 5चा क्यूब मायनसमध्ये येईल. हां, असा पॅटर्न चालू आहे यामध्ये कसा पॅटर्न चालू आहे, 1चा क्यूब 2चा स्क्वेअर 3चा क्यूब 4चा स्क्वेअर 5चा क्यूब 1चा जो सांगतो 1चा क्यूब 2चा स्क्वेअर 3चा क्यूब 4चा स्क्वेअर 5चा क्यूब, पण मायनसमध्ये येईल. 125 यामधून मायनस केले, 125 जर आपण यामधून मायनस केले तर किती येते, 900 800 गेले, 892 25 गेले, 92मधून जर 25 गेले, 90मधून 25 मधून जर मी 25 टाकले तर याचे आन्सर येते 867. हा 867 येतात आन्सर. हां, तर याच प्रकारे करायचं आहे तुम्हाला. सर्वात आधी तर पॅटर्न बघायचा, पॅटर्न काय चालू. तर आता यामध्ये पॅटर्न काय चालू आहे आपला, 3 पासून स्टार्टिंग आहे 283 पर्यंत आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन तर आहे यामध्ये. तर डिसेंट लिंक पकडायची यामध्ये. तर कुठून लिंक लागत आहे, 30 हां, × 3 + 1 × 4 केलं तर नाही 4मध्ये तर नाही येत आहे. हां, × 3 33 90 90 93 91. अच्छा, × 3 + 1 90 9 27 40 12 27 270 + 8 282 282 + 1. हां, करेक्ट, हेच चालू आहे. म्हणजे इथं 3 × 3 + 1 × 3 + 1 हा एक्स्ट्रा पॅटर्न चालू आहे. तर × 3 आणखी इथं पण × 3 + 1 म्हणजे 283 828 × 3 84 9 84 याचं किती येते, 600 24 600 700 900 900 828 × काय यार कसं, 1 सेकंड 3 9 859 + 1 860 850 आन्सर आहे याचा. 850. आणि आता याचं पण डिसेंट लिंक करायची. सर्वात आधी 5 सेकंड वेट करायचं, तुम्हाला तर माहितीच आहे 5 सेकंड वेट करायचं लागतं आपल्यासाठी. त्यासाठी पॅटर्न बघून घ्यायचं कसं आहे, 2 10 30 38. तर यामध्ये सर्वात आधी आपण काहीच पॅटर्न लक्षात येत नाही आहे. 13 × 2 8 9 60चं डबल 130 120 120 नाही बसत आहे. तर सर्वात आधी काय करायचं, मग काहीच नाही लक्षात आलं तर आपण डिफरन्स घ्यायचा. तर याचा डिफरन्स किती येते, याचा डिफरन्स येते 8. 10 आणि 30चा डिफरन्स येते 20. 30 आणि 68चा डिफरन्स येते 38. आणि 68 आणि 130चा डिफरन्स येते 68 आणि 130 130 60 70 पकडायचं, 70 30 30 60 62. किती येते, 60 70 30 30 60 62.
62 130चा डिफरन्स तर नाही आहे आता याच्यामध्ये. तर काही पॅटर्न आलं का लक्षात? हां, हे याचा डिफरन्स घ्यायचा, मग डबल डिफरन्स घ्यायचा. तुम्हाला स्टेजमध्ये सांगितलं डबल डिफरन्स. 8 आणि 12चा डिफरन्स, 8 आणि 20चा डिफरन्स 12, 20 आणि 38चा डिफरन्स 18, 38 आणि 62चा डिफरन्स 40, 50, 60, 22, 14, 14, 40, 50, 60, 20, 22, 24. तेच तर म्हटलं. 24 म्हणजे 12, 6, 18, 18 आणि 6, 24, 24 आणि 6, 30. म्हणजे हा 30चा डिफरन्स आहे. 30चा डिफरन्स आहे. हा जर 30चा डिफरन्स आहे, 30, 60, हा जर 30चा डिफरन्स आहे, समजा इथे 68, 50, 62 आलेला आहे. ठीक आहे. तर मग आता 16, 90, 92, 92, 130 + 92, 130 + 100, 230, 230मधून 8 गेले, 230मधून जर 8 गेले तर 222. करेक्ट. 222 इज द आन्सर फॉर दिस क्वेश्चन. हां, आता या प्रकारे तुम्हाला करायचं आहे यामध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला हे महत्त्वाचे हे एक्झाम पॅटर्नमध्येच आलेलं आहे, म्हणून मी हे क्वेश्चन्स घेतले आहे. 3 क्वेश्चन महत्त्वाचे आहे, म्हणून हे एक्झाममध्ये आलेलं आहे, म्हणून मी घेतलेलं आहे 3 क्वेश्चन्स. तर सर्वात आधी आपल्याला यामध्ये हे काय आहे, तिचंच काय पॅटर्न 5 सेकंड वेट करायचा पॅटर्न बघायचा आहे. 2 पासून तर 216पर्यंत जाते. 216 म्हणजे हे काय आहे, 2 काय आहे म्हणजे हा 9 काय आहे, 2चा क्यूब + 1, 27 काय आहे, 3चा क्यूब + 1, 64 काय आहे, 4चा क्यूब + 1, 5चा क्यूब + 1, 6चा क्यूब + 1. तर इथं काय येईल, 1चा क्यूब + 1. तर असे पण पॅटर्न येतात. तर आता आहे 27 म्हणजे हे 2चा 2चा म्हणजे हे काय आहे, 2चा क्यूब -1. हे काय आहे, 3चा क्यूब -1, 4चा क्यूब -1, 5चा क्यूब -1, 6चा क्यूब -1. तर हा काय आहे, 0चा क्यूब. 0चा क्यूब म्हणजे 1चा क्यूब. 1चा क्यूब. अच्छा, 1चा क्यूब -1 म्हणजे 0. असं आहे फॅक्टर. आणखीन यासाठी बघा 7 आला. 7 म्हणजे 2चा क्यूब -1, 3चा क्यूब +1, 4चा क्यूब -1. अच्छा, -1 + 1 हे चालू आहे. 5चा क्यूब +1, 6चा क्यूब -1. तर इथे 1चा क्यूब +1. तर या प्रकारे हे चालू आहे आपल्याला. हे एक्झाम पॅटर्नमध्ये एक्झाममध्ये विचारतात असे, म्हणून घेतले मी आखरीचे महत्त्वाचे 3 हे. महत्त्वाचं आहे हे 3. ठीक आहे ना. तर आपलं नंबर सिरीज झालेलं आहे. आता नंबर सिरीज महत्त्वाचे पॅटर्न्स मी तुम्हाला सांगितलं आहे. आणखीन एक व्हिडिओ घेऊन जाईन नंबर सिरीजचा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपला रट्टा चालूच आहे डेली बेसिसवरती शॉर्ट्सवर. आणि आणखीन काय करायचं आहे आपल्याला, क्वाड्रॅटिक आता आपण चालू करू. नेक्स्ट टॉपिक आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन राहील. आपलं कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल झालेलं आहे. तुम्हाला मी फॅक्टर्स सांगितलं आहे, टेबल्स सांगितलं, टेबल स्क्वेअर क्यूब ते तुम्हाला सांगितलंच आहे मी रट्ट्यामध्ये. आणखीन आता तुमचा नंबर सिरीज चालू झालेला आहे. नंबर सिरीजचा आणखीन थोडेसे पॅटर्न्स आहेत. मी एखादा क्लास घेऊन घेईन नंबर सिरीजचा, आणि त्यानंतर आपण चालू करू क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा डेली बेसिसवरचा जो रट्टा चालू आहे तो चालू राहू द्या. मी पण सोबतच करत आहे रट्टा वगैरे. भेटूया मग नंतरच्या व्हिडिओमध्ये. थोडीशी रट्ट्याची प्रॅक्टिस तुम्ही करा. मी पण थोडंसं आता व्हिडिओज टाकले नाही आहे, शॉर्ट्स व्हिडिओ टाकले नाही आहे रट्ट्याचे,
मी पण आता चालू करतो थोडे शॉर्ट्स टाकणं डेलीचे. मला पण थोडासा करायचं लागेल शॉर्ट्सचे व्हिडिओ अपलोड्स. ठीक आहे, मी करतो रट्टा पुन्हा एकदा चालू करतो, पण तुम्ही प्रामाणिकपणे चालू करू द्या तुमचा. ठीक आहे, अशाच प्रकारे सॉल्व करायचा एक्झाममध्ये पण. ठीक आहे, पण इतका वेळ नाही द्यायचा. मी एक्सप्लेन करत होतो म्हणून वेळच गेला, पण बाकी इतका वेळ लागू नाही द्यायचा. ठीक आहे, भेटूया मग नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.